नमस्कार मित्रांनो, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण रीट्स आणि त्याचे प्रकार याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. कलम 32नुसार रीट ही कशापर्यंत आपण दाखल करतो याबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, रीट हे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे लिखित आदेश आहेत जे भारतीय नागरिकांसाठी त्यांच्या मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध घटनात्मक उपायांचे ते एक प्रकारे आदेश देतात. भारतीय राज्यघटनेतील कलम 32 हे संविधानिक उपायांशी संबंधित आहेत जे भारतीय नागरिक त्यांच्या किंवा तिच्या मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाकडून दाद मागू शकतात. रीट ह्या 5 प्रकारचे असतात: बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेषण लेख आणि अधिकार पृच्छा. अशा प्रकारचे 5 प्रकारचे रीट आपण दाखल करू शकतो. मित्रांनो, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करून घेण्यासाठी हे 5 प्रकारचे रीट्स आपण वापरू शकतो. रीट्सबद्दल आपण संक्षिप्त माहिती बघितली. याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ